नमस्कार. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. सर्वसाधारणपणे आपल्याला असं वाटतं की फक्त श्रीमंत लोकांनाच हेल्थ इन्शुरन्सची आवश्यकता आहे, परंतु वास्तविकता काही वेगळीच आहे. हेल्थ इन्शुरन्स का आवश्यक आहे? सध्या भारतात 50% लोक स्वतःच्या खिशातून आणि पैशातून मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च भरतात. त्यामुळे एक मोठी मेडिकल इमर्जन्सी येण्याची शक्यता ही नेहमीच असते. मेडिकल खर्चाची महागाई म्हणजेच मेडिकल इन्फ्लेशन रेट हा दरवर्षी 14% वाढत आहे. त्यामुळे योग्य हेल्थ इन्शुरन्स घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे. तर हेल्थ इन्शुरन्स कंपनी निवडताना नेमकं काय बघावे? तर आता सगळ्यात पहिला इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो जाणून घ्यायचा. हा रेशिओ दर्शवतो की ती कंपनी किती क्लेम्स मंजूर करते. उदाहरणार्थ HDFC एर्गोचा क्लेम सेटलमेंट रेशिओ 98.59% आहे. म्हणजेच 100 पैकी 98.59% क्लेम्स मंजूर होतात. सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स कंपन्या कोणत्या आहेत? या कशाच्या पॅरामीटरवर ठरवल्या जातात? तर त्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम रेशिओ वरून या गोष्टी क्लिअर होतात. हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडताना काय पाहावे? तर कोपेमेंट क्लॉज, कोणत्याही कोपेमेंट क्लॉजचा समावेश न करता प्लॅन निवडायचा. यामध्ये रूम रेंट लिमिट हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हॉस्पिटलायझेशनच्या वेळी प्रायव्हेट रूमसाठी रूम रेंट लिमिट असू नये. आता बघूया इन्शुरन्स क्लेमसाठीचा असणारा वेटिंग पिरियड किती असतो. तर प्री एक्झिस्टिंग डिसीजसाठी वेटिंग पिरियड कमी असावा. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत मात्र कमीत कमी 30 ते 60 दिवसांचा प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा कव्हरेज असावा, तर तो उत्तमच आहे. अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट कव्हरेजमध्ये काय येतं? तर आयुर्वेद, होमिओपॅथी इत्यादी ट्रीटमेंट्सच्या उपचारांसाठी कव्हरेज असायला पाहिजे. या हेल्थ इन्शुरन्समध्ये कॅरी फॉरवर्ड आणि NCB बूस्टर्स या फीचर्सचा समावेश असावा, ज्याचा उपयोग पॉलिसी रिन्युअल वर कव्हरेज वाढवण्यासाठी केला जातो. रिस्टोरेशन बेनिफिट्स बद्दल बोलायचे तर फॅमिली फ्लोटर प्लॅनमध्ये रिस्टोरेशन बेनिफिट्स असायला पाहिजे. आता या सगळ्याचा एकंदरीत सारांश असा निघतोय की हेल्थ इन्शुरन्स हा केवळ श्रीमंत लोकांसाठी नाही, तर प्रत्येकासाठी आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे. योग्य हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि प्लॅन निवडून आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील मेंबर्सला सुरक्षितता मिळवता येईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा तर आहेच. व्हिडिओ आवडला असेल तर फायनान्स केअर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.